आपण भेट घेतली, त्यांचे प्रश्न समजून घेतले. तुम्हाला आठवत असेल साधारण एक महिनाभरापूर्वी याच प्रश्नावरती मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. या रिंग रोडसाठी जमिनी जबरदस्तीनं ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला, शेतकऱ्यांच्या विरोधात झाला आणि सकाळी घरात बसून वृद्ध महिलांना मारहाण केली. त्या अधिकाऱ्याचं नाव काय? पवन दत्ता. IAS अधिकारी हातामध्ये दंडुका घेऊन दहशत निर्माण करतो हे मी इतिहासात प्रथम पाहिलं. आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो, तिथे माझं बोलू नका महसूल मंत्री बावनकुळे यांच्याही चर्चा झाली. तिकडले जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की जबरदस्तीनं असा प्रकारचा कोणताही आम्ही प्रयोग करणार नाही. तरीही आज मी पाहिलं ते सगळे शेतकरी आणि त्यांचे नेते उपोषणाला अजून बसले आहेत. आमरण उपोषण, साखळी उपोषण का चालले? एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांचे गरवारी म्हणताय, त्या 50,000 कर्जमाफी केली, दातावर फेकून देत आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत आहे. कोणासाठी? तर बिल्डरांसाठी. भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे हे बिल्डर आणि त्या भागात ज्यांनी जमिनी खरेदी केल्या ते IAS आणि IPS अधिकारी मोठे, त्यांच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून हे रिंग रोडचा घाट घातलेला आहे. माझ्याकडे संपूर्ण यादी आहे, 7-12 सहज किंवा त्यांच्या कागदपत्रांचं. आता जर मी नावं वाचली तर मोठे भूकंप होतो. असे या राज्यातले बडे अधिकारी त्यांनी या जमिनी तिथे 40-40 एकर 50-50 एकर जमिनी आधी घेऊन गेले. मोठे अधिकारी अक्षरशः भूकंप होईल. मी राज्याच्या महसूल मंत्र्यांना आवाहन करतो, बावनकुळे साहेबांना. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या विषयातून लक्ष घातलं. त्यांनी आता लक्ष घातलं नसेल तर मी पुन्हा एकदा त्यांना स्वतः भेटतो शेतकऱ्यांचे. आणि जर नाही झालं, जर तरी नाही झालं तर हे जे ज्यांनी जमिनी घेतल्यात ना त्यांच्या घरावर शिवसेना चाल करून जाईल. साहेब, खरं तर आपण खूप मोठा दावा केलेला आहे भूकंप होईल म्हणून. आपण या संदर्भात काही आता गौप्यस्फोट वगैरे करणार, काही नाव वगैरे जाहीर करणार ना. हे मुख्यमंत्र्यांना नावं कळवणार. मी आता नावं घेतच नाहीये. मुख्यमंत्र्यांना मी आधी नावं देणार, महसूल मंत्र्यांना नावं देणार की तुम्ही ह्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेताय का? काय भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेताय? ओरबडून घेताय शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी अशा प्रकारे? हे शेतकऱ्यांचं राज्य. लाडक्या बहिणीच्या घरात सुद्धा आहे तो तुमच्या, त्यांना तुम्ही अशा प्रकारे निराधार करताय. चालणार नाही. त्या अधिकाऱ्यांच्या घरात घुसू हे जे आहेत ना ही नावं, बघूया तुम्हाला कोण संरक्षण. साहेब, आणखी काही शेतकरी आहेत ते मंत्र्यांच्या घरावरती आंदोलन करतायत. मंत्री भुजबळ असतील, त्याचबरोबर झिरवळ असतील, यांच्या घराबाहेर आंदोलन केलंय. हेच रिंग रोड बाधित शेतकरी आहेत, त्यांचा देखील भूसंपादन आंदोलन व्हायलाच पाहिजे. हे सरकार निर्धावलेलं आहे. त्यांच्या गाड्या अडवायला पाहिजे मंत्र्यांच्या. तुम्हाला बाकी सगळे उद्योग करायला वेळ, राजकारण करायला वेळ, विधान परिषद निवडणुकीमध्ये पैसे खर्च करायला वेळ आहे, शेतकऱ्यांना ऐकून घ्यायला वेळ नाही, त्यांच्या जमिनी वाचवायला वेळ नाही. राज्य करताय एखाद देखील इशारा गोदावरीची पण आंदोलन करेल. आंदोलन कसं असेल हे त्यांना मी दाखवू. साहेब, आपण शेतकऱ्यांच्या जमिनी 2 रस्त्यांमध्ये जाते. नॅशनल हायवे आहे त्याच ठिकाणी आणि त्या ठिकाणी रिंग रोड पण जातोय. अवघ्या नाशिक पासून 3 किलोमीटर अंतर. गरज आहे का? हो. या रिंग रोडची आणि नॅशनल हायवेची
एकाच वेळेला गरज आहे का असा माझा प्रश्न आहे. खरं तर नाही आता आहे. गोदावरी नदीची देखील या ठिकाणी पाहणी केली बघा नदी बघा, पहा नदी पहा. गोदावरी ना किती वर्ष झाले काम त्या गोदावरीवर, आणि तिकडे मोदींच्या गंगेवर किती हजार 28,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले. जाऊन बघा. आणि ह्या गोदावरीत बघा, गिरीश महाजनना सांगा या आणि थोडं त्यातलं चमचाभर पाणी पिऊन दाखवा. ही भूमिका चुकीची आहे. साहेब, खरं तर गोदावरी नदीची अशी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहणी केली, मात्र आपला पक्षाचे कार्यकर्ते वगैरे कोणी या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात लढायला तयार नसल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलन भूमिका आहे तुमची. आंदोलन करून काही होत नाही. सरकार हे सरकार इतकं गेंड्याच्या काकडीचं आहे, निवडावलेलं आहे. या सरकारला आणून या गटारगंजीत बुडवायला पाहिजे. आम्ही आणू. तुम्ही आज आंदोलनाला या ठिकाणी बसले, आज आपल्याला संजय राऊत यांनी भेट देखील दिली. मला एकत्रित म्हणायचं आहे की ज्या जमीन अधिग्रहण केले आहेत, जो आरोप केला की बऱ्या नेत्यांच्या बऱ्या हस्त्यांच्या या ठिकाणी क्षेत्र आहे ते फ्रंटला आणण्यासाठी हा सर्व प्रकार घाट घातला आहे. काय नेमका प्रकार आहे? आता जो आम्ही आरोप केला तो एकदम सत्य आहे. तो नाशिककरांच्या समोर आम्ही आणणारच आहोत. मुळामध्ये जे चुकीचं नॅरेटिव्ह पसरवलं जातं की शेतकरी इन्फ्रास्ट्रक्चर किंवा विकासाच्या विरोधात आहे, तसं मुळीच नाही. शेतकरी हे विकासाच्या सोबत आहे आणि या देशाला जे काही दिलंय ते शेतकऱ्यांनीच दिलंय. परंतु आज जी परिस्थिती रिंग रोडची आहे नाशिकमधली, ही रिंग रोडची परिस्थिती फक्त भांडवलदारांच्या आणि बड्या पुढाऱ्यांच्या जमिनी फ्रंटला आणण्यासाठी या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचं काम सरकारने चालवलंय. आणि हे सत्यच आहे. आम्ही आज त्यांना सगळे उतारे, सातबारे उतारे, खरेदी खतांच्या कॉपी सगळं दिलेलं आहे. बडे पुढारी म्हणजे नेमके कोण कोण यामध्ये काही अधिकारी आहे काय? IAS लेवलचे अधिकारी ते सगळे आता ते मोठ्या लोकांकडे म्हणजे आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडे दिलेले आहे आम्ही. कारण काय, सर्वसामान्य माणसाला किंमत नाही इथं. आज लोकशाहीच ठेवली नाही या लोकांनी. त्यामुळे आम्ही या संजय राऊत साहेब असेल, परत रोहित दादा पवार असतील, यांच्याकडे सगळे हे पुरावे दिले आहेत. ते महसूल मंत्र्यांशी बोलून, त्यावरती मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याच्यावर कारवाई करायचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. यामध्ये तुमची मुख्य मागणी आणि काय आहे? मागणी काय आहे? मुख्य मागणी अशी आहे की अलाइनमेंट जी पद्धतीने केली ती साफ चुकीची केलेली आहे. फक्त यांच्या जमिनी फ्रंटला आणण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचं मरण घातलेलं आहे. आणि आमचं म्हणणं, मुख्य मागणी ही आहे की टीपी आणि डीपीच्या प्लॅन नुसार जर तुम्ही रोड केले तर एकाही शेतकऱ्याचा विरोध नाही. कारण आमच्या बागायती जमिनीत जात नाही. आता गवळाने आंबेबौलाची 1 गुंठा जागा जात नाही डीपीटीपी प्लॅन नुसार. राज्यमार्ग 37चा विषय असा आहे यांचा की जमीन पहिले विहार होती, विलेज रोड होता, त्याला डायरेक्ट स्टेट हायवे करून टाकला. कुठलंही लँड ऍक्विजिशन नाही, काहीच नाही. वरून शेतकऱ्यांना दादागिरी करायची, म्हणायची आमचीच जागा आहे. असं नाही चालत ना. शेवटी या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने चाललं पाहिजे, हुकुमशाही मार्गाने चाललं नाही पाहिजे. सरकारला मला एकच सांगायचं आहे की या जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहे. तुम्ही त्यांच्यावर अशा पद्धतीची दादागिरी नाही करू शकत. तसेच तुम्ही गवळाने, आंबेबौला ह्या गावांमध्ये 80% जमीन आर्मीसाठी ऑलरेडी लँड ऍक्विजिशन झालेली, ती बी फुकट दिली आहे शेतकऱ्यांनी. आणि आज ते अल्पभूधारक शेतकरी, त्यांनाही जर तुम्ही भूमिहीन करणार असाल ते कसं सहन केलं जाईल? ओके.